नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. चालू घडामोडी. पुणे शहरात महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची प्रतिमा आता वाढत्या गुन्हेगारीमुळे धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2026च्या पहिल्या 3 महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या काळात तब्बल 50 बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच 66 विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच जवळपास दररोज महिलांविरुद्ध गंभीर गुन्हे घडत असल्याचे चित्र दिसत आहे. 2025 वर्षात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 219 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र 2026 मध्ये फक्त 90 दिवसातच 50 प्रकरणे समोर आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बसस्थानके, IT परिसर आणि सोसायट्यांमध्ये महिलांना असुरक्षित वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढण्यामागे अनेक कारणे समोर येत आहेत. त्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर, ओळखीच्या व्यक्तींकडून फसवणूक, प्रेमसंबंध आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण, तसेच वाढती व्यसनाधीनता ही प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडित महिलांच्या ओळखीतीलच व्यक्ती असल्याचे उघड झाले आहे. अलीकडे पुण्यात घडलेल्या काही घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एका दिवसात 4 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच मुळशी परिसरात 14 वर्षीय गतिमंद मुलीवर आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील महिला आणि बालक सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी दामिनी पथक, भरोसा सेल आणि कॉप विथ यू सारखे उपक्रम सुरू केले आहेत. रात्री गस्त वाढवणे, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची उपस्थिती वाढवणे आणि CCTV निरीक्षणावर भर दिला जात आहे. मात्र शहरातील अनेक CCTV कॅमेरे बंद असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक व्यवस्था, जलद न्याय प्रक्रिया आणि पोलीस दलात अधिक मनुष्यबळ वाढवण्याची मागणीही जोर धरत आहे. रिपोर्टर अमोल कदम.